माझं असं म्हणणं आहे की उपवर्गीकरण हवं हे कोणी म्हटलंय, कोणी मागितलं? आणि अहवाल येऊ द्या, मग आपण त्याच्यावर बोलू. आपण टिकणार नाहीत. मुळात उपवर्गीकरण नकोच आहे, कारण त्यामागे मनुवादी विचारांचं एक कट कारस्थान आहे की हे जर संघटित राहिलेत तर आपलं काय. कारण हे काही खराचे भक्त नाही आहेत, हे बाबासाहेबांचे भक्त आहेत. म्हणून त्यांना भीती वाटते. आणि माफ करा सर, चित्र असं आहे की गेल्या 2 दशकामध्ये या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचं संघटन तोडलं, ओबीसी मराठा वाद निर्माण केले आणि आता आपला नंबर लावला. त्यामुळे दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून जे संविधान लिहिलं ते मनुवादी विचारांच्या हातात आहेत, ते राज्यकर्ते आहेत. त्यामुळे ते त्याच पद्धतीनं वापर करणार आहेत. आणि या चळवळीला जे लोक पुढे नेतील त्याच्यापैकी आदरणीय बडू साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. टाळ्या वाजवा की वाघाचं काळीज आहे या माणसाकडे की ज्यांनी हे डेअरिंग केलं की या विषयावर परिसंवाद घेतला. माझी विनंती आहे सर, विमानाने प्रवास करू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धम्माला पाळणारा व्यक्ती हा दारिद्र्यात जगूच शकत नाही. म्हणून आम्ही स्वाभिमानी आहोत, मेहनतीने उभे झालो. आणि काय म्हणतात की भांडवलदाराच्या हातात जर लोकशाही केली तर ही लोकशाही राहणार नाही. म्हणून लॉर्ड बुद्धा चॅनलचा आभार कशासाठी आहे की जे भांडवलदार आहेत ते आमचा आवाज दाबून टाकतात आणि लॉर्ड बुद्धांनी आमचा आवाज पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवला. म्हणून लॉर्ड बुद्धाला तसंही विसरता येणार नाही आणि तसंही विसरता येणार नाही. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की लॉर्ड बुद्ध प्रत्येक घरात गेला पाहिजे आणि तो प्रत्येकाच्या मनातही उतरला पाहिजे. मला माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्रांनी विचारलं, सर तुमची भूमिका काय असणार आहे, विरोधात की समर्थनार्थ? माझ्या मनात प्रश्न आला की तुमचा बाप कोण आहे? तुम्हाला 2 पर्याय आहेत, 1 की 2. माझा एकच बाप आहे आणि माझं एकच मत आहे की आमचं एकच कुटुंब आहे आणि एकच कुटुंब राहणार आहे. याच्यात कधीही फुटाफाट होणार नाही आणि ते फुटाफाट व्हावी म्हणूनच हे कट कारस्थान आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचं कारण आहे, न्याय यंत्रणा कोणाच्या हातात आहे? राज्यकर्ते कोण आहेत? अहो कालचीच घटना आहे सर. एका व्यक्तीला जेलात टाकलं आणि कोर्टामध्ये सबमिशन दिलं की पोलिसांच्या नजर चुकीने हा गुन्हा दाखल झाला. याच्यापेक्षा मोठा विनोद कुठला असणार आहे? नजर चुकीने गुन्हा दाखल झालाय. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आताचे राज्यकर्ते हे काही करू शकतात, पण त्या निळ्या वादळाला ते घाबरतात आणि म्हणून ते वेगवेगळा रंग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि या रंगामध्ये चर्मकार समाजाचा रंग हा सदैव निळाच असणार आहे, ही ठाम भूमिका आपली आहे. महाराष्ट्र चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप हे कोणत्या पक्षात आहे मी सांगणार नाही, पण ठाम भूमिका घेतली की या समाजाचं जे काही आहे ते फक्त आणि फक्त विरोध नाही, आम्हाला नकोच आहे. मग विरोध करण्याचा प्रश्न काय? कारण की देणारा आणि करणाऱ्या व्यक्तीची नियत समजली आम्हाला आमच्या बापापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करता. हे कदापि होऊ देणार नाही महाराष्ट्रात. मित्रांनो माफ करा, पण थोडे 2 मिनिटं मी वेळ घेईल, कारण की चर्मकार समाजाबद्दल फारच गैरसमज निर्माण झालेला आहे. संत शिरोमणी संत रविदासांची जर आम्ही प्रतिमा पाहिली तर आम्हाला असं वाटतं ते स्वामी समर्थ आहेत. पण लक्षात घ्या, प्रसंग तुम्हाला ऐकवतो म्हणजे लक्षात येईल. हा खालच्या धर्माचा माणूस आहे म्हणून याला आमच्यासारखा उपदेश करता येणार नाही महाराज. त्याला आमच्यासारख्या माळा
गंध लावता येईल नाही महाराज. आणि मग महाराजांची पेशी झाली, महाराजांच्या संत रविदासांना घेऊन गेले दरबारात की हा खालच्या दर्जाचा माणूस आमच्यासारखा कसा का राहतो. मग संत रविदासांनी सांगितलं, तू भी चमडे का मैं भी चमडे का. द अनटचेबल ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासाला समर्पित केला. 650 वर्षापूर्वी सामाजिक समतेचं बीज संत रविदासांनी रोल, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर काय, पूर्वजन्मीचे चर्मकार हे हिंदू नाहीच, किंबहुना संत रविदास सुद्धा हिंदू नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्हाला धर्मांतर करण्याचा प्रश्नच येत नाही. पण दलित हिंदूच्या संस्कारामध्ये राहू 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 आम्ही खराच्या दरबारात जायला लागलो. इथपर्यंत आमचा प्रगती झाली. आणि नशिबानं आपण तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या संस्काराला मानणारे आमची एकी मायमाऊली खराच्या दरबारात गेली नाही. मग हे कशाच आहे. बेगमपुरा नावाची कन्सेप्ट संत रविदासांनी मांडली होती 650 वर्षापूर्वी. बेगमपुरा, ज्या किसको गम ना हो, महिलांना सन्मान, सर्वांना सर्व अधिकार, जाती व्यवस्था नाही. 650 वर्षापूर्वी वाराणसीच्या पंडितांना मात देऊन त्यांनी ही संकल्पना उभी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला लिखित अधिकार देऊन त्या संकल्पनेप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे माझा बापच बाबासाहेब आंबेडकर असणार आहे. हे प्रतिबिंब आहे. बेगमपुरा या संकल्पनेचं प्रतिबिंब आहे. पण आता काय झालं, बौद्ध लोक चर्मकारांचा राग का करू लागला याचं संशोधन झालं. जे मनुवादी डोक्याचे आहेत त्यांच्या लक्षात आलं की तथागतांना मानणारे हे विज्ञानवादी लोक आहेत, हे बुवाबाजीला बळी पडणार नाहीत. मग काय केलं पाहिजे. मग मातंग, चमार, 59 जाती यांना संधी दिली. निवडणुकीच्या वेळेस आमदारकीसाठी सर्वप्रथम चर्मकारांना प्राधान्य दिले जाते. का. त्याच्यात गट्स आहेत म्हणून, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे म्हणून नाही. आम्हाला बुद्ध नको, आम्हाला बुद्ध नको. हे भाडगावचे देशाच्या बाहेर जाताना म्हणतात हम बुद्ध के भूमी से आए हैं. चला, विचित्र परिस्थिती आहे. या देशात बुद्ध नको, बाहेर गेला की बुद्ध की भूमी से आए हैं. आणि जे बुद्ध गयाला आमचं धर्मस्थळ आहे त्याच्यात आम्ही नाही. अरे बाबा, तू तुझा धर्म पाळणं एवढा चांगला आहे तर नाही, तिथं आम्ही नाही आहे. म्हणून माझा सर स्पष्ट आरोप आहे, उपवर्गीयकरण हे काही जाती व्यवस्था आणि आरक्षणाचं नाही आहे. बुद्ध धर्माचा प्रचार थांबावा, बुद्ध थांबावा, हा कटकारस्थान आहे. त्यामुळे मांग, मातंग, चमार 59 जातीने विचार करू नये. तुमच्या पाठीले पोटाले गाडगं होता हे विसरू नका. ते सोडवलं कोण हे लक्षात घ्या आणि आमिषाला बळी पडू नका. आमचे लोकप्रतिनिधी जोकरासारखे संसदेमध्ये उभे राहतात. जोकर आहेत, जोकर. समजलं तुम्ही. मला आठवलं म्हणून बोललो. बाबासाहेबांना असे जोकर उभे करायचे नाहीत हे लक्षात घ्या. पण सत्तेच्या लालसेपोटी मनोवध्यांचे पाय चाटणारे हे लोक आहेत. म्हणून माझी विनंती आहे की जेव्हा निवडणूक येते ना बंधूंनो, तेव्हा कोणी कितीही काही आमिष दाखवले तर माफ करा, पण बडोले साहेबांसारख्या व्यक्तीला स्वतःच्या खर्चानं निवडून आणलं पाहिजे, हे शपथ आज आपण घेतली पाहिजे. हे सामाजिक संरक्षण देणं गरजेचं आहे. पण ते इलेक्शनच्या वेळेस आपले डोके वेगळे होतात. आम्ही इलेक्शनच्या आधी चमार असतो आणि इलेक्शनच्या वेळेस आम्ही हिंदू होतो. इलेक्शनच्या आधी आम्ही चमार आहोत आणि इलेक्शनच्या वेळेस आम्ही हिंदू होतो आणि त्याच्यानंतर आम्ही दलित हिंदू होतो. दलित हिंदू होतो. म्हणून जनगणनेचा जो फॉर्म आहे
ते भरताना माझं या माध्यमातून आव्हान आहे समस्त चर्मकार बंधूंना, जर तुम्हाला लाज नशीन वाटत तर धर्मबुद्ध लिहा. आणि जर तुम्ही गुलामगिरी विचारसरणीचे असाल तर तुम्ही हिंदू नका लिहू, दलित हिंदू लिहा. धर्म लिहिताना फक्त हिंदू नका लिहू, कारण की तुम्हाला दलित हिंदू संबोधले जाते, तर तुम्ही दलित हिंदू लिहा ना. पण ज्या मानसिकतेने जनगणनेचा फॉर्म बदलला तयार केलेला आहे त्या मनोवादी व्यक्तींनी धर्माच्या ठिकाणी फक्त हिंदू शब्द टाकलेला आहे, दलित हिंदू का नाही टाकत. म्हणून माझं निवेदन आहे चर्मकार समाजाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, जनगणनेचा फॉर्म भरताना स्वाभिमानानं, बोरकरजी कन्क्लूड करायचं, स्वाभिमानानं आपण बौद्ध हाच धर्म लिहिला पाहिजे. जात सांबार लिहिली तरी ऑब्जेक्शन नाही आहे, लिहा, काही फरक नाही पडत. त्यामुळे आता या सर्व गोष्टींचा सार काय असणार आहे की माझा पहिला ऑब्जेक्शन आहे की जसं लाडकी बहीणबद्दल आम्ही पैसे मागितले नाही, तुम्ही जबरदस्तीनं आम्हाला दिले, आणि काय झालं परिणाम स्वरूप सर, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती भेटली नाही, विधवा महिलांचे पेन्शन्स भेटले नाहीत, आणि लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देताना आता तर नवीन बातमी आली की टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप केली आहे की फक्त SC महिला त्याच्यातून वगळण्यात आल्या या इन्स्टॉलमेंटमध्ये. हां, आपल्याला आर्थिक दारिद्र्य कसं निर्माण होईल याचं हे कटकारस्थान आहे. म्हणून मला असं वाटतं की बौद्धांनी सुद्धा बौद्धाला तपासण्याची गरज आहे आणि चर्मकारांनी सुद्धा चर्मकारांना तपासण्याची गरज आहे. असं तर नाही की बाबासाहेबांचा फोटो घेऊन मनोवादी डोक्यांना आपल्याला लुबाडतोय. याला थांबलं पाहिजे, याला रोखलं गेलं पाहिजे, हे निवेदन या ठिकाणी करतो. आणि दोनच गोष्टी या ठिकाणी सांगतो. एक, मला त्यांच्याकडून सूचना आली त्यामुळे मी थांबलो. ठीक आहे मित्रांनो, सर्वांचा सन्मान ठेवू, कारण की अनेक लोक बोलणारे आहेत. मी तुमच्या सर्वांचा सन्मान ठेवतो आणि तुमच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून असंख्य लोक हे ऐकतायत. पण हे स्पष्ट विचार आहेत, याच्यात कुठलाही दुगलेपणा नाही आहे, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण माझा दुसरा एक विचार आहे की तथाकथांच्या विचारांना रोखण्यात यांना काय वाटतं बा, काय भीती वाटते. आणि मला स्वाभिमानानं जे अभिमान वाटतं, कारण की तथाकथांनी बाबा सांगितलेल्या विचारामध्ये उवाबाजी नाही आहे, विज्ञानवाद आहे, आणि हे जग विज्ञानवादावर चालतं. आणि 650 वर्षापूर्वी संत रविदासांनी वास्तविकता आणि विज्ञानवाद सांगितलेला आहे. त्यामुळे बौद्ध धर्मीय लोकांना विनंती आहे की एखादा चर्मकार असला आणि तो हिंदू संस्कृतीमध्ये जर जास्त वावरत असेल तर त्याचा रोष किंवा त्याचा राग नका करू. त्याचं कारण आहे त्या संस्कारात तो वाढलेला आहे. त्याला थोडं बाहेर काढण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी एकदा बुद्ध विहारात घेऊन जावं, घेऊन जा त्याला बुद्ध विहारात. आणि बुद्ध विहारामध्ये संत रविदासांची प्रतिमा आणि मूर्ती लावा. कारण काय झालं, ठिकाण चुकलेलं आहे, ते मंदिरात बसल्यामुळे आरत्या म्हणून राहिले. संत रविदास बुद्ध विहारात पाहिजे, UP बिहारमध्ये बुद्ध विहारात आहेत. हे ठिकाण आपण बदललं पाहिजे. मित्रांनो, अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी मनापासून सर्वांचा आभारी आहोत. थांबतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद बोरकरजी. इथे या ठिकाणी आणखी जवळपास 10 वक्ते बोलणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना अगदी 10-15 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सगळेच जोरदार वक्ते आहेत आणि सगळ्यांनी जर भाषण केलं तर सगळे लोक जास्त बोलण्याची आपण त्यांना सगळ्यांना ऑफर देऊ शकतो की आपण जास्त बोला, परंतु सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठीच ही चिंतन परिषद आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. 15 मिनिटांमध्ये सगळ्यांनी, प्रत्येक वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. मी या ठिकाणी आता लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर अंकुश गोतावडेजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.